पडलेली मतं, काँग्रेसला पडलेली मतं, काय अंकगणित बीजगणित काय आहे की नाही, त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. परंतु दिल्लीमधल्या निकालानंतर देशामध्ये फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच बोलबाला आहे हे सिद्ध झालेलं आहे. आणि त्या NDAमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना असल्यामुळे आमच्या सगळ्या शिवसैनिकांना नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाबद्दल आदर देखील आहे आणि अभिमान देखील आहे. आताच्या माहितीनुसार मतदारांनी भाजपला स्पष्ट कौल दिल्याचं दिसून येते. पुन्हा एकदा मतदारांनी सिद्ध केलंय की जनता भाजपासोबत आहे. देशाचे यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्यावर विश्वास दाखवला असून आपला नेता म्हणून जनतेने त्यांना स्वीकारले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या वाटेवर असून आता भारताला महासत्ता बनवण्यापासून कोणी रोखू शकत नंतर आता प्रदेश कार्यालयामध्ये जल्लोष करतायत सगळे भाजपचे कार्यकर्ते. हातामध्ये झेंडे घेऊन जय श्रीरामचा नारा देखील दिला जातोय. त्याचबरोबर ढोल ताशे घेऊन हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या कार्यालयामध्ये दाखल झाले आहेत. 40च्या वर भाजपची जी संख्या आहे ती आतापर्यंत तरी पोहोचलेली आहे. मॅजिक फिगर ही खरं तर 36 होती आणि ती देखील भाजपनं पार केली आहे. आणि त्यामुळेच आपण पाहतोय हा सगळा जल्लोष जो आहे तो या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह हे दोघंही भाजप मुख्यालयात जाणार की या कार्यालयात येणार याबाबत अजून स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. मात्र संध्याकाळी देखील एक सेलिब्रेशन असणार आहे. प्रामुख्यानं पाहायला गेलं तर काँग्रेसला मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलेलं आहे. 0 आकडा आहे अजूनपर्यंत तरी काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. त्याचबरोबर आम आदमी पक्षाला देखील मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जवळपास 23 जागांवर उमेदवार जे आहेत ते उभे केलेले होते. त्यापैकी एकही उमेदवार जो आहे तो निवडून आलेला नाही. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या कार्यालयाच्या समोर देखील हे सगळे फ्लेक्स घेऊन हातामध्ये आणि झेंडे घेऊन कार्यकर्ते जे आहेत ते दाखल झालेले आहेत. हातामध्ये गदा घेऊन आणि पंतप्रधान मोदी असतील त्यांची हे सगळी पोस्टर्स घेऊन दाखल झाले. आप गदा लेके आए? हाँ बिल्कुल गदा लेके आए हैं और आज राष्ट्रवादी सोच और राम भक्तों की सरकार बनने को तैयार है, इसलिए गदा लेके आए हैं. क्या लगता है केजरीवाल क्यों हार गए? केजरीवाल अपने झूठे वादों को लेकर आ रहे हैं और इस देश की जनता को, इस दिल्ली की जनता को ठगने का काम किया है, इसलिए हारे हैं. अगदी देशातील जनतेला त्यांनी लुबाडलं म्हणूनच त्यांचा पराभव झाला अशी प्रतिक्रिया हे कार्यकर्ते देत आहेत. प्रामुख्यानं पाहायला गेलं तर हळूहळू ही गर्दी सगळी जी आहे ती आता वाढत चाललेली आहे. आपण पाहतो या महिला देखील एक आहेत ज्या आहेत मोदींचं हे मोदी इज द बॉस. मोदी इज द बॉस. हार गए केजरीवाल. केजरीवाल हार गए. सच्चाई की जीत. भाजप कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा जल्लोष सगळीकडे सुरू आहे. 45 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहे तर मनीष सिसोदिया